पुण्याच्या लोणी काळभोर या पेट्रोल टर्मिनलची वाहतूक सध्या सुरळीत आहे। पुणे पिंपरी चिंचवड शहरात आणि इतर ठिकाणी पेट्रोल डिझेल टँकर वाहतूक सुरू आहे। वाहतूकदार संपाचा परिणाम डेपोवर नाही आहे, तर पेट्रोल डिझेल टँकर भरून बाहेर पडत आहे। मात्र संप कायम राहिल्यास फटका बसण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पुण्यासह राज्यभरातील अनेक वाहतूकदारांनी संप पुकारला आणि या संपाचा फटका पेट्रोल आणि डिझेलवर झालेला आहे। एकूणच आपण पाहतोय की काल सायंकाळपासून पुणेसह पिंपरी चिंचवड आणि अनेक भागामध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडला ज्या टर्मिनलवरून ही पेट्रोल आणि डिझेल दिलं जातं तर हाच टर्मिनल आहे लोणी काळभोरचं। या लोणी काळभोर टर्मिनलवरून जवळपास 100 किलोमीटर अंतरावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल जे आहे ते देण्यात येतं। या ठिकाणी आत्ता कुठल्याही संपामध्ये आम्ही सहभागी नाही। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यापुढे तीव्र संप पुकारावा असं वाहतूकदारांकडून सांगण्यात येतंय। या ठिकाणच्या गाड्या ज्या आहेत त्या आत्ता बाहेर पडत आहेत। प्रत्येक पेट्रोल पंपावरचं डिझेल आणि पेट्रोल काल संपामध्ये संप असल्याने संपलेला आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणाहून अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते देण्यात येतंय। मात्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास संप आम्ही परत तीव्र करू असा इशारा जो आहे तो वाहतूकदारांनी दिलेला आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, लोणी काळभोर।